Hi guys, my name is Mithila. Welcome to my channel and this is gonna be my first ever YouTube video. So let's begin with it. तर आमच्या या ट्रिपची तयारी एक दिवस आधीपासून सुरू झाली होती, विच इज पॅकिंग. आम्ही एक रात्र आधी पॅकिंग सुरू केली होती. जे कपडे घालायचे आहेत त्यांना इस्त्री वगैरे करून ठेवली होती. उठलो 4 वाजता, रेडी झालो, छान चहा पिला. हाय गाईज, चाय पिलो. आणि फायनली वी लेफ्ट फॉर खरसुंडी. गाडीत बसलो, जवळजवळ 5:15 वाजता आम्ही निघालो मुंबईवरून. आम्हाला जाताना छान असा सनराईज बघायला मिळाला. बघून मनाला खूप शांतता मिळाली. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की एक स्टॉप घ्यायचा लोणावळ्याला फॉर द ब्रेकफास्ट बिकॉज वी ऑल वर सो हंग्री. देन वी फायनली हॅड समथिंग. माझ्या आईने डोसा आणि चटणी बनवून घेतली होती आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेतली होती फॉर ब्रेकफास्ट. डायटिंगवाल्या लोकांनी त्यांच्यासाठी मेंदूवडा घेतला होता. या त्याच्यानंतर आम्ही परत पुढे निघालो पुढच्या प्रवासासाठी टुवर्ड्स सातारा. पण आम्हाला परत एक ब्रेक घ्यायचा होता बिकॉज इट वॉज अ वॉशरूम ब्रेक. वॉशरूम ब्रेकनंतर आम्ही डिसाईड केलं की छान उसाचा रस पण पिऊ बिकॉज खूप जास्त ऊन होतं आणि उसाचा रस इज लाईक रिफ्रेशिंग. आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. छान असं दृश्य होतं बाजूला. फायनली खरचुंडी जवळ आली होती विच इज ऑन 6 किलोमीटर जस्ट अवे फ्रॉम अस. अँड फायनली वी रीच टू द टेम्पल. आम्ही जवळजवळ 17 वर्षांनी आलो होतो. मी फोटोज अटॅच केले आहेत मध्ये, तुम्हाला डिफरन्स समजेल आम्ही किती लहान होतो ते. तर आम्ही पूर्ण मंदिराचं दर्शन घेतलं, सगळं शांतपणे फिरलो. आणि आमच्यासाठी प्लस पॉईंट असं झाला की मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला सगळं शांतपणे बघायला मिळालं. आम्हाला लास्ट टाईमचं काहीच आठवत नव्हतं, तर आम्हाला यावेळेस सगळं शांतपणे बघायला मिळालं. छान दर्शन झालं, खूप छान वाटलं मनाला. Like literally 17 years after. Yeah. So it was amazing experience. So it was like for us only they opened the door of Mandir and they were inviting and they were waiting for us to come and drink. That's it. And that's like आजीने मला सांगितलं खूप शेक बाई, खूप शेक. That's true guys. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता लंच करू, कारण खूप जास्त भूक लागली होती. आम्ही सकाळी 9 वाजता जेवलो होतो, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे वी वेंट अहेड अँड हॅड सम लंच. मिसळपाव खाल्ली आणि आम्ही मेदूवडा घेतला होता आणि देवीने पुरी भाजी घेतली होती. द फूड वॉज अमेझिंग अँड द सर्विस वॉज टॉप नॉच. पोट नव्हतं भरलं, त्यामुळे आम्ही थोडा दहीवडा पण मागवला होता, तर दहीवडा पण खाल्ला. त्यानंतर आम्ही गेलो सरळ रूमवर, कारण खूप थकायला झालं होतं. रूम वॉज प्रिटी डिसेंट. 4 जण एका रूममध्ये राहू शकत होते. दॅट वॉज प्रिटी गुड फॉर अस. सगळे खूप जास्त थकलेलं होतं, त्यामुळे सगळ्यांना फ्रेशन अप व्हायचं होतं, कपडे चेंज करायचे होते, कारण घामाने सगळे लथपथ झाले होते. रात्री आम्ही डिनर केला, शेवभाजी आणि चपाती, आणि दॅट्स इट. वी वॉच समथिंग ऑन द TV and we slept then. The next day It's time to say goodbye to this room. Still getting ready. छान तुझं aesthetic shot येतोय. It's a mess. left for आमचं गाव which is निंबवडे. The road was pretty amazing. We went there after 17 years. आणि हे आमचं घर, हा दरवाजा, आणि घर पूर्ण झाडाने
भरून गेलेलं, लिटरली कोण राहत नाही. आणि बांधकाम जुनं आहे, तुम्हाला समजू शकेल की दगडी बांधकाम आहे. आम्ही पूजा केली आणि ही घराची मागची साईड आहे, पूर्ण झाडाने भरलेलं. नंतर आम्ही डिसाईड केलं की थोडंसं आजूबाजूचा परिसर बघू. वी सॉ निंबवड्याची ग्रामपंचायत विच इज जस्ट बिसाइड्स आमचं घर. आणि गाव खूपच छान वाटलं, प्रॉपर अशी गाववाली फिलिंग होती. बट सगळं ॲक्सेसेबल होतं, म्हणजे SD स्टँड पण बाजूला होता, ग्रामपंचायत होती, दवाखाना वगैरे पण आजूबाजूला आहेत. देन वी हॅड ब्रेकफास्ट. आम्ही भजी खाल्ली, निंबवड्याची फेमस भजी खाल्ली आम्ही तिथे जाऊन. आणि फायनली वी हॅव टू लिव्ह नाव. It's time to say goodbye to this cow. It's very beautiful cow after 18 years. And it was really एकमेकांच्या जीवावर चालताना ही लोक. And this is where we belong. तेव्हा कावळ्याला हे नव्हतं मिळालं गाईच, दगड हे नव्हतं मिळालं, म्हणून आम्ही त्याच्यासाठी ही सोय केली लिंबवड्यामध्ये. जवळच मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. आणि परत रिटर्न येताना आम्हाला एक गुगल मॅपवर लेक दिसला. तो जवळच होता, मग आम्ही डिसाईड केलं की जाऊन बघून यावा. She's adopted. खूप सुंदर लेक होता, छान शांत वाटलं त्या पाण्यामध्ये पाय टाकल्यावर. थोडेसे फोटोज क्लिक केले. लेट पोस्ट. अरे ज्यादा टाळ नको घेऊ. आणि आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि छान असा रस पिलो, थंड, त्याने अननस टाकला होता त्याच्यामध्ये, खूप छान फ्लेवर येत होता त्याला. आम्ही निघताना परत आम्हाला दिसलं कृष्णा रिवर. आम्ही कृष्णा रिवर जायचं ठरवलं, कारण खूपच जवळ होतं ते हायवेपासनं, लिटरली 5 मिनटाच्या अंतरावर होतं. तर आम्ही गेलो कृष्णा रिवरला, छान दर्शन घेतलं. कृष्णा नदीच्या काठी छान देवळं होती, त्यांचं दर्शन घेतलं. शाहू महाराजांची समाधी होती, त्यांच्या पाया पडले. आईला टेस्टिंगला पेढा हवाय. हाऊ इज इट? कसा आहे? कसा आहे? पीठच लागलं, लाईट आहे, जास्त बोल नाही. कसा आहे दादा? साताऱ्याचे कंदी पेढे तर मॅन्डेटरी आहेत, आम्ही ते घेतले, छान शॉपिंग केली. ऑलरेडी 4 वाजून गेले होते आणि आम्ही जेवण नव्हतं केलं, तर आम्हाला लंच करायचा होता. खूप भूक लागली होती, तर आम्हाला हॉटेल दिसलं हे. आम्ही फूड ऑर्डर केलं, पण फूड टूक फॉरेवर टू कम. आम्हाला खूप लेट झाला तिथे जेवायला, पण फूड वॉज व्हेरी गुड. आम्ही फायनली जेवलो आणि रिटर्न. निघालो मुंबईला यायला. येताना छान असा सनसेट बघायला मिळाला, खूप सुंदर होतं ते डोळ्यांसाठी. पण जसं आम्ही मुंबईच्या जवळजवळ यायला लागलो, तसं आम्हाला ट्रॅफिक वाढताना दिसत होतं.
खूप जास्त ट्रॅफिक होतं. आम्ही डिसाईड केलं की एक ब्रेक घेऊ लोणावळ्यामध्ये फॉर द रिफ्रेशमेंट. आणि या परत आम्ही निघालो मुंबईकडे. शेवटी आम्ही रात्री 11 वाजता घरी पोहोचलो. खूप दमलो होतो पण खूप समाधान होतं मनामध्ये. या दॅट इज इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग.